गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण काही वर्ब्स आणि टेन्सेस की जे मराठी ज्यांचं एज्युकेशन किंवा प्रायमरी लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन ही मराठी आहे अशा माझ्या सगळ्या ॲस्पायरंट फ्रेंड्ससाठी एक वर्ब्स आणि टेन्सेस. दिस इज व्हॉट आय हॅव रिअलाइज, दिस इज व्हॉट आय हॅव नोटिस्ड अ लॉट ऑफ ॲस्पायरंट स्ट्रगल, especially those who have learned in the vernacular background, right? So I have seen that people struggle. People often struggle in, or students often struggle. Professionals alike struggle in or with verbs and tenses, है ना? जो कि we can say it is a building block of any language. Okay, so याच्यामध्ये आपण काही गोष्टी खूप बेसिक पासून सुरुवात करणार आहोत, राईट? सो आपण जे म्हणतो ना की ऑल यू नीड टू डू इज, तुम्हाला फक्त ह्या सेशनला वही आणि पेन घेऊन बसायचंय आणि यू हॅव टू राईट डाऊन व्हॉट आय एम गोइंग टू राईट. ओके, असं म्हणतात की यू हॅव टू लाईक फॉर एक्झाम्पल देर इज दिस टर्म इन इंग्लिश, यू हॅव टू ब्रिंग युअर सेल्फ इन द फॉर्म ऑफ टॅब्युला रासा. ओके, सो टॅब्युला रासा काय आहे की प्रिस्टीन फॉर्म, जो ओरिजिनल फॉर्म, एम्प्टी माइंड किंवा एम्प्टी स्लेट तुम्हाला घेऊन यायची आहे. म्हणजे यू हॅव टू कीप युअर सेल्फ लाईक एन एम्प्टी स्लेट सो दॅट आपण जे काही शिकणार आहोत ते तुम्हाला सोपं पडेल, राईट? सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स बिगिन. आता जसं की एक गोष्ट बघा, आय एम गोइंग टू राईट अ फ्यू, आय एम गोइंग टू राईट लॉट्स इन दिस सिरीज किंवा इन दीज सेशन्स. ओके, सो बघा मी काही गोष्टी आता लिहिणार आहे. आपल्याला काय करायचंय, कोरिलेट करायचंय इंग्लिश आणि मराठी, आपली जी मातृभाषा आहे ना. सो मराठीशी आपल्याला इंग्लिश कोरिलेट करायचं आहे. ओके, बिकॉज टेन्सेस मध्ये किंवा वर्ब्स मध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये खूप साम्य आहे, है ना. सो लँग्वेजची ही ब्युटी आहे की आपण एक लँग्वेज दुसऱ्याच्या सपोर्टने शिकू शकतो, राईट? सो मॅथमॅटिक्स सायन्स मध्ये असं काही नसतं, पण लँग्वेज मध्ये ही आपल्यासाठी एक सोय आहे, आपल्यासाठी एक सोपं झालेलं काम आहे, राईट? सो I'll be correlating a lot of Marathi and English for you, right? So that you are able to speak, write, and everything that a person or professional needs. Okay. आता मी काय करतोय, फॉर सम टाइम आपण जे काही शिकणार आहोत, फॉर सम टाइम लेट्स नॉट डिग डीप इन टू एव्हरीथिंग. आपल्याला वन थिंग ऍट वन टाइम, वन थिंग ऍट अ टाइम ह्या अप्रोचने आपल्याला जायचंय. मी काय करणार आहे, इथे मी तीन हे लिहितोय, राईट? आय एम गोइंग टू राईट थ्री थ्री थिंग्स. पहिलं मी लिहितोय स्टडी, दुसरं मी लिहितोय स्टडीड, आणि तिसरं मी लिहिणार आहे स्टडीड, राईट? त्याच्यानंतर मी इथे लिहिणार आहे टीच, टॉट आणि टॉट. आफ्टर दिस आय एम गोइंग टू राईट, रोट आणि रिटन. Then I'm going to write speak, spoke आणि स्पोकन. त्यानंतर मी लिहिणार आहे कट, कट आणि कट. मी लिहिणार आहे पुट, पुट आणि पुट. ओके, आता मी हे जे लिहिलं, हे जे मी एवढंच लिहिलं आता, बाकी मी काहीच लिहिलं नाहीये, राईट? तीन फॉर्म्स मध्ये मी लिहिलंय. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे तीन फॉर्म्स आहेत यातला पहिला फॉर्म आहे, हा दुसरा आहे आपण याला म्हणू, आणि हा तिसरा आहे. लेट्स कॉल इट दिस वे. आता हे जे मी लिहिले हे फक्त ऍक्शन, क्रिया दाखवणारे काही वर्ब्सचे मी रूप लिहिलेली आहेत, राईट? फक्त क्रियांबद्दल बोलतोय आपण आता. वर्ब ऑफ म्हणजे स्टेट ऑफ बिईंग वगैरे असे जे वर्ब्स आहेत त्याच्याविषयी आपण बोलत नाहीये. टू बी वर्ब विषयी आपण काही काळ बोलणार नाहीये. आपण फक्त या आपल्याला ज्या ऍक्शन्स दाखवणारे जे वर्ब्स आहेत तेवढे आपण लिहिले. त्यामध्ये असं कन्सिडर करायचं की हा आपल्याला म्हणायचा आहे बेस फॉर्म,
हा आपल्याला म्हणायचा आहे बेस फॉर्म, हा आपल्याला म्हणायचा आहे पास्ट, आणि याला तुम्ही म्हणू शकता थर्ड फॉर्म. याला म्हणा थर्ड फॉर्म. इतकंच मी आता केलं, राईट? सो आपल्याला हे पण नोटीस होतंय की काही वर्ब्स मध्ये हे सगळे क्रियांचे शब्द आहेत, हे सगळे क्रिया दाखवणारे क्रियापद आहेत. ओके, याचा अर्थ मी असं म्हणतोय हे क्रिया दाखवणारी क्रियापद आहेत. याचा अर्थ दुसरीही काही क्रियापद असू शकतात की ज्याच्यामध्ये क्रियेबद्दल बोलल्या जाणार नाही, ती आपण नंतर पाहणार आहोत. सो आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की या शब्दांमध्ये काही वर्ब्स जे आहेत त्याच्यामध्ये बेस फॉर्म, पास्ट आणि थर्ड फॉर्म याच्यासाठी तिन्हीसाठी वेगळे शब्द आहेत. 1 2 3 तिन्हीसाठी शब्द वेगळे आहेत. स्टडी, स्टडीड, सॉरी याच्यामध्ये सेम आहेत, या दोन मध्ये सेम आहेत, आणि याच्यासाठी वेगळा शब्द आहे. स्टडी, स्टडीड, स्टडीड. टीच, टॉट, टॉट. सो बेस फॉर्म साठी जो शब्द आहे तो वेगळा आहे पास्ट आणि थर्ड फॉर्मचा शब्द त्याच्यापासून. हे दोन सेम आहेत, हे दोन सेम आहेत. कन्फ्युजन इथे होतं की आपल्याला टीच, टॉट आणि टॉट थर्ड फॉर्म वापरायचा आहे का पास्ट फॉर्म वापरायचा आहे. मी जर का म्हटलं आय हॅव टॉट, तिथे थर्ड फॉर्म मी वापरतो आहे अपेक्षित का पास्ट आहे, हे काही आपल्या स्टुडंट्सला लक्षात येत नाही. काही वर्ब्स असे आहेत ज्याच्यामध्ये वर्ड्स पूर्ण वेगळे आहेत. बेस फॉर्म मध्ये जो वर्ड आहे, पास्ट मध्ये जो वर्ड आहे, आणि थर्ड फॉर्म मध्ये आहे, तिन्ही तिन्ही वर्ड्स वेगळे आहेत. राईट, रोट, रिटन. इथे कसं हे दोन सेम होते, तसं नाही आहे याच्यात. राईट, रोट, रिटन, स्पीक, स्पोक, स्पोकन. आणि तिसरा प्रकार आहे वर्ब्सचा ज्याच्यामध्ये तिन्ही शब्द सेम असणार आहेत. सो एकदा का आपल्याला हे कळलं की ह्या डिफरन्सिएशन मुळे आपल्याला कन्फ्युजन होतं की इथे थर्ड फॉर्म वापरलाय का इथे पास्ट फॉर्म वापरलाय. सो ते सगळे जे ग्रामरचे आपल्याला जे रूल्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. इथे कट, कट, कट तिन्हीला सेम शब्द आहे. पुट, पुट आणि पुट तिन्हीला सेम शब्द आहे. राईट? आता बघा, यातलाच मी एक वर्ब कन्सिडर करणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी पहिल्यांदा स्पीक हा जो वर्ड आहे, स्पीक, स्पोक आणि स्पोकन, यातला आपण हा जो वर्ब आहे हा आपण घेऊ, स्पीक, स्पोक आणि स्पोकन. ओके, आता एक काम असं करायचं आहे की व्हॉट आय एम गोइंग टू डू नाउ इज, बघा मी म्हटलं ऍज आय सेड, मी एक वर्ब लिहिणार आहे दॅट इज गोइंग टू बी स्पीक, स्पोक आणि स्पोकन. आता पहिल्यांदा मी वर्ब काय लिहितोय, टू स्पीक. पहिल्यांदा मी वर्ब लिहिणार आहे टू स्पीक, आणि मी इकडे लिहितोय बोलणे. राईट, इथे मी लिहिलं बोलणे, टू स्पीक. खाली मी लिहितोय स्पीक, स्पोक आणि स्पोकन, है ना? आता एक गोष्ट बघा, हे जे आहे बोलणे, टू स्पीक इज बोलणे, ठीक आहे. बाकीचं सध्यापुरतं बाकीचं सगळं बाजूला ठेवूया. इंग्लिश बोलणे, हिंदी बोलणे, फ्रेंच बोलणे, काय बोलणे, विनम्रतेने बोलणे, गर्वाने बोलणे, बाकीचं सगळं आपल्याला आता बाजूला ठेवायचं. आपल्याला फक्त बोलणे इथपर्यंतच आपल्याला आता काही काळ आपल्याला याची प्रॅक्टिस करायची. सो हे जे स्पीक आहे, जेव्हा हा स्पीक आपण जो बेस फॉर्म आहे हा आपण जेव्हा वापरतो, तर हा जो बेस फॉर्म आहे आपण हा जो आहे हा चालू वर्तमान काळ याच्यासाठी आपण हा वापरत असतो. याच्यामध्ये थोडस आपण काहीतरी ऍड करतो, एस ई एस आय एस. सो जिथे आपल्याला असं म्हणायचंय की मी बोलतो, किंवा आम्ही किंवा तुम्ही बोलतो, बोलतात, राईट? आम्ही किंवा तुम्ही बोलतो किंवा बोलतात, हे असे जे वर्ड आहेत. सो इकडे इकडे आपल्याला बोलतो, बोलते, बोलतात, खातो, खाते, खातात, जातो, जाते, जातात, अभ्यास करतो, अभ्यास करते, अभ्यास करतात, असे जे वर्ड्स आहेत जे याच्यानी संपतायत, या वर्ड्स मध्ये संपतायत, तो, ती, ते, तात, अशा शब्दांमध्ये जे वाक्य संपत आहे तिथे आपल्याला याचं काम पडणार आहे.
या बेस फॉर्मचं काम पडणार आहे. राईट. आता हे सुद्धा सध्या सोडून द्या, मी बोलतो किती, एकदा बोलतो, 10 वेळा बोलतो, आठवड्यातनं 5 वेळा बोलतो, व्हॉट एव्हर इट इज, पहिल्यांदा ते बाजूला सोडायचंय. आता आपल्याला फक्त एवढ्याशीच काम आहे. सो या गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचंय, तर हे लक्षात घ्यायचंय की अशा वेळेला जेव्हा मी फक्त क्रिया एखादी करतो इतकंच म्हणतोय, किंवा ती करते किंवा ते करतात एखादी क्रिया असं जेव्हा सांगायचंय, तेव्हा तो असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. तो कोणता टेन्स असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. राईट. सो याच्यामध्ये आपल्याला एकच लक्षात घ्यायचंय की काही जे करते, काही जे सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी याचं जे रूप वापरतो ते वेगळं आहे आणि इतरांसाठी वेगळं असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण फक्त इतकंच लक्षात घ्यायचं, आय, वी, यू आणि दे या चौघांसाठी आपण फक्त स्पीक एवढंच वापरतो. आणि जसं म्हटलं आपण, मी बोलतो, आम्ही बोलतो, तू किंवा तुम्ही बोलता किंवा बोलतात आणि ते बोलतात, एवढंच. इंग्लिश बोलतात, व्हॉट एव्हर. आणि ही, शी आणि इट स्पीक्स. आता सध्या पुरतं हे इट च एवढंच लक्षात घ्या, आपण नंतर याच्या डिटेल्स मध्ये जाऊया. आतापुरतं हे लक्षात घ्या की ही आणि शी चे जे रूल्स आहेत तेच इट ला अप्लाय होतात, म्हणून एकत्र घेतलं. इथे तुम्हाला एक तर एस लावावं लागेल. जर का स्टडी असेल जे वाय नी संपतं, तिथे आय ई एस लावावं लागेल. वायच्या जागी तुम्हाला आय ई एस लावावं लागेल, स्टडीज. राईट. त्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला ई एस लावावं लागेल, नुसतं ई एस, नॉट इवन आय ई एस. काही ठिकाणी फक्त ई एस. राईट. सो तुम्ही आत्तापुरतं इतकं लक्षात ठेवायचंय की तुम्हाला या तीन सब्जेक्टसाठी या टेन्स म्हणजे या सिंपल प्रेझेंट टेन्स साठी जिथे अशा प्रकारची वाक्य आहेत तिथे तुम्हाला हे बेस फॉर्म वापरायचा आहे आणि या तीन सब्जेक्टसाठी एस किंवा ई एस किंवा आय ई एस ऍड करावा लागेल बेस्ड ऑन द वर्ब. हा वर्ब आहे, हे आपले सब्जेक्ट्स आहेत. हे नाउन असू शकतं किंवा प्रोनाउन असू शकतं. राईट. आता एवढंच. ओके. आता एक काम आता असं करायचंय की आपण जेव्हा म्हणतोय की बेस फॉर्म जो आहे, पहिल्यांदा आपण म्हटलं की सध्या पुरतं आपलं काम या वर्बच्या 3 फॉर्म्स साठीच पुरतच सीमित आहे. आपल्याला सध्या बाकीच्या वर्बच्या कोणत्याही फॉर्मकडे बघायचं नाहीये. हे आपण एक जस्ट लिहिलं वरती, टू स्पीक म्हणजे बोलणे. ही आपण एक टॅगलाईन धरली आणि आपण हे पुढचं करतोय. पुढे एक आय एन जी फॉर्म पण आहे, त्याच्याकडेही आपल्याला जायचं नाहीये. आता आपण म्हटलं की एवढं मी केलं. राईट. सो मी बोलतो, आम्ही बोलतो वगैरे हे सगळं लिहिलं, ती बोलते, ते बोलतात. राईट. आता काय करायचंय, एक गोष्ट आपण दुसरा एक वर्ब आता घेऊया. जसं आता आपण स्पीक लिहिलं, स्पीक्स लिहिलं, या तिघांसाठी या चौघांसाठी स्पीक लिहिलं. आता तसंच आपण एक काम करूया, आपल्याला करायचंय स्टडी. स्टडीसाठी आपल्याला बघायचंय. सो आपण काय म्हटलं की जी क्रिया मी करतो, ती करते, ते करतात अशा फॉर्म मध्ये आहे ती आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून वापरतो. सो आपल्याला जर का मी घेतलं वर्ब स्टडी, सो इथे मी लिहिणार स्टडी. आपण म्हटलं ना फक्त 3 फॉर्मची आपल्याला संबंध आहे काही काळ. स्टडी, स्टडीड आणि स्टडीड. स्टडी, स्टडीड आणि स्टडीड, है ना. सो आता जर का असं म्हणायचं असेल, अभ्यास करतो, अभ्यास करते अशा अशा आशयाचं म्हणायचं असेल, मी, आम्ही, तू, तुम्ही वगैरे हे जे काही आहे, राईट, डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट, है ना, ते. सो अभ्यास करतो, अभ्यास करते, अभ्यास करतात हे जे आहे, करतो, करते, करतात, सो याच्यासाठी आपल्याला हे दिसतंय की जिकडे अशा प्रकारचं असेल ते सेंटेन्स सिंपल प्रेझेंटचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. मग
अभ्यास ते दिवसातनं 2 तास करतील, आठवड्यातनं 2 तास करतात, वर्षातनं 15-20 तास करतात, त्याच्याशी सध्या आपला काहीही संबंध नाहीये. आता आपल्याला हे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायचंय, राईट? सो आपण म्हणणार 4 जे आहेत आय, वी, यू आणि ते, या चौघांसाठी आपण म्हटलं आपण बेस फॉर्म तसाच्या तसा वापरतो. सो आय, वी, यू, दे स्टडी. पुढे असेल ना आणखी काही असेल, आय, वी, यू, दे स्टडी इन द मॉर्निंग फॉर 2 hours, जे काय असेल, आय, वी, यू, दे स्टडी इंग्लिश लिटरेचर, व्हॉट एव्हर इट इज. डोंट बी कन्सर्न विथ द नेक्स्ट पार्ट फॉर नाउ. आणि आपण म्हटलं ही, शी, इट स्टडीज. इथे आपण काय केलं, आय, ई, एस ऍड केला, वाय काढून आय, ई, एस. इथपर्यंत क्लिअर? सो आता आपण फक्त एवढंच बघितलं. आपण काय केलं, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यासाठी आपण म्हटलं सिंपल प्रेझेंट टेन्स साठी हा फॉर्म आपल्या कामाचा आहे. आणि मराठीमध्ये आपण याचं काय सेंटेन्स कसं म्हणतो ते लक्षात घेतलं आणि आपण फक्त हे कंपोजिशन घेतलं, स्टडी आणि दुसरा एक वर्ब आपण घेतला विच इज स्पीक किंवा राईट किंवा स्पीक, राईट? सो आपण या सिरीजला पुढे कंटिन्यू करू आणि अजून अशाच प्रकारे फर्दर आपण बघणार आहोत की अरेंजमेंट किती सोपी आहे, राईट? सो यू हॅव टू कीप जॉईनिंग दीज सेशन्स. आणि तुम्हाला फक्त पेन घेऊन बसायचं, दॅट इज द ओनली रिक्वायरमेंट. तुम्हाला पेन आणि वही तुमची घेऊन बसायचं आहे या सेशन्सला, राईट? सो कीप जॉईनिंग अँड हॅपी लर्निंग. थँक्यू.